Very, very warm welcome. A very good evening in our night meditation sessions. आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे गुड इव्हनिंग. नाईट मेडिटेशन मध्ये. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजचं आपलं नाईट मेडिटेशनचं टॉपिक आहे फॉरगिवनेस. शनिवार आणि रविवार आपण सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस स्पेशल मेडिटेशन ठेवत आहोत. मॉर्निंगला डिवाइन यू स्वतःचं इनर सेल्फ सोबत आपण कनेक्शन करणे आणि स्वतःच्या फ्युचरचं एक दिव्य रूप, स्वतःच्या ज्या इच्छा आहे, स्वतःचे जे ड्रीम्स आहे, गोल्स आहे, त्याला मॅनिफेस्ट होताना बघणे, त्यांना अचिव्हमेंट होताना बघणे, यावर आपण सकाळचं सेशन केलं. आजचं सेशन आहे आता फॉरगिवनेस, रिलॅक्सेशन आणि डीप ब्रिदिंग, श्वासावर ध्यान केंद्रित करण्याची प्रक्रिया. उद्या सकाळी पुन्हा मेडिटेशन होईल, ज्यामध्ये आपण इंटेन्शन सेट करू आपले पूर्ण आठवड्याभरासाठी आणि ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करू. ग्रॅटिट्यूड का बरं महत्व आहे त्यावर आपण थोडस चर्चा करू आणि त्यानंतर मेडिटेशनला सुरुवात करू. आणि संध्याकाळी, उद्या संध्याकाळी सगळ्यात महत्वाचा क्लास, ऑरा क्लिनिंग, एनर्जी क्लिन्झिंग आणि जे प्रॅक्टिकल फिजिकली जे काही वस्तूंद्वारे, काही ऍक्टिव्हिटीद्वारे आपल्या ऑराला क्लीन करता येईल, त्या गोष्टीवर आपण चर्चा करू. आणि एनर्जी लेवलवर कॉर्ड कटिंग या टेक्निकद्वारे आपण आपल्या एनर्जीचं जे कनेक्शन झालेले आहे निगेटिव्हिटी सोबत, त्याला दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. ओके. आजचा क्लास मी यासाठी म्हटलं की तुम्ही नोट्स काढून ठेवा, कारण की मी काही पॉइंट टू पॉइंट मार्गदर्शन करेल की फॉरगिवनेसच्या बद्दल. ठीक आहे. हे मी सगळे जे सेशन्स आता सुरू करणे चालू केलेलं आहे, जे गायडन्स सुरू केलेलं आहे, ते यासाठीच करत आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड झाली पाहिजे. निवड मेडिटेशन करा, ध्यान करा, चक्रावर ध्यान करा, फोकस करा, गोल लिहा, हे बोलून जमत नाही. आणि त्याची प्रॅक्टिस केली ना तरी सुद्धा जमत नाही. का? कारण की जोपर्यंत आपण पॉइंट टू पॉइंट त्यावर चर्चा करत नाही किंवा पॉइंट टू पॉइंट आपण ह्या गोष्टीला आपल्या जीवनात उतरवत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आपल्या थॉट्स, आपले फिलिंग्स, आपले इमोशन, आपले बिलीफ्स, आपले परसेप्शन्स, लहानपणापासून आजपर्यंत आपण आपल्याला घेतलेले अनुभव, ह्या सगळ्यांनी एकत्र होऊन आपल्या ह्या माइंडचं निर्माण केलेलं आहे. त्याला हिप्नोटिझम म्हणा, सेल्फ हिप्नोटिझम म्हणा, सोसायटीचं हिप्नोटिझम म्हणा, तुम्ही काहीही शब्द द्या, पण आपल्याला हे लक्षात आहे की आपण आपल्या विचारानुसार कमी आणि दुसऱ्यांच्या विचारानुसार जास्त चालतो. मग अशा वेळेस आपलं माइंडचं अनालिसिस करणे, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणे खूप आवश्यक आहे की आपण जगतो कसं, आणि त्यानंतरच आपल्या जीवनामध्ये ह्या बदल होणे सुरू होऊन जाईल. उद्याचं नाईट सेशन इतकं महत्वाचं आहे, हे का बरं मी तुम्हाला सांगत आहो. बघा, तुम्ही सर्वजण आपापल्या एका लेवलवर एनर्जी मध्ये चालत आहे, सगळेजण, माझ्या सहित सगळेजण, आपण सर्व व्यक्ती एका एनर्जी फॉर्म मध्ये चालत आहोत. जेव्हा आपण ह्या ऊर्जेच्या क्षेत्रात चालत असतो, आपल्या ह्या ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आपली गती होत आहे, तर अलग प्रकारच्या ऊर्जा आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करून राहिल्या. मी कालचं उदाहरण देतो माझं स्वतःचं. आजचा क्लास ऍक्च्युली करण्याची इच्छा म्हणा की ताकद पण नाही आहे, पण तरी थोडस मी 8 वाजता रेस्ट घेऊन या क्लाससाठी रेडी झालो. कारण काय आहे की एक तर मला जे द्यायचं आहे, ते शिकवायचं आहे, ते शिकवायचंच आहे काही करून. पण एनर्जी मध्ये डाऊन होण्याचं कारण हेही म्हणून की आज प्रवास खूप झाला, सकाळी 8 वाजतापासून निघालो, तर नागपुरात पोहोचेपर्यंत 4 वाजून गेले.
त्याच्यामुळे ते 8 वाजतापासून बसमध्ये बसून 4 वाजेपर्यंत जेव्हा उतरलं ना, ते बॉडी पूर्णपणे एकदम म्हणजे अ, पूर्णच एक्झॉस्ट झाली. पण मेन रिझन सांगतो काय झालं. काल मी ऑरा चेक केली. एका लहान मुलाची ऑरा चेक केली. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार काय आहे, की खूप खूपदा काय होते ना, आपल्या घरातले सदस्य आपण ज्यांना जे आहे आपल्यासोबत कनेक्टेड आहे. सगळं जीवन सुरळीत चालून राहिलं. पण कुठेतरी आपल्या मुलांची ऑरा सुद्धा कधी-कधी निगेटिव्ह पॅटर्नमध्ये कनेक्ट होऊन जाते. मोठ्या मुलांना तरी व्यक्तींना तरी त्याचा सवय पडून जाते. वर्किंगमध्ये जाणे आहे, घराच्या बाहेर निघणे आहे, काम करणे आहे, स्ट्रेस आहे. ते सोसायटीचं निगेटिव्ह रूप आहे, ते सगळं काही माइंडमध्ये बसलेलं असते. पण लेकरांची ऑरा कशी असते ना, पूर्णपणे खूप शुद्ध आणि प्युअर असते. तर ह्या प्युअर ऑराला आहे ना, लवकर कॅप्चर सुद्धा केल्या जाते. काल जशी ऑरा चेक केली, माझं डिस्कशन झालं. एका तासाच्या अंदर इतका डाउन आला एनर्जीमध्ये, इतका व्यक्ती डाउन आला, की शेवटी मला माझ्या घरच्या लोकांना म्हणा लागलं, की आता माझ्यासोबत कोणीच बोलायचं नाही. कशासाठी? मी भांडणार होतो का? नाही. कारण की मला माझंच मोमेंटम समजून नव्हतं राहिलं, की एक्झॅक्टली माझ्यासोबतच काय होऊन राहिलं. आज सकाळी जेव्हा उठलो, एक्झॅक्टली जे मला अनुभव आहे, ज्याला आपण अ, आपल्या साध्या भाषेत म्हणतो सुट्राचे फोडं वगैरे म्हणतो माहिती आहे? आपण रस्त्यावर कोणीतरी काही लिंबू, मिरची असं ते काहीतरी गाठा बांधलेलं उतरवून फेकते. मग आपण त्याच्यावर पाय पडते. त्याच्यानंतर आपल्या बॉडीवर फोडं येते. मला हा अनुभव यासाठी आहे, की मी जेव्हा निगेटिव्हिटीमध्ये हात टाकला, ती खरोखर निगेटिव्हिटी होती, की जस्ट एक नॉर्मल निगेटिव्ह एनर्जी होती. ती निगेटिव्ह एंटिटीज होती. एंटिटी म्हणजे अलग आणि निगेटिव्ह एनर्जीचे पॅटर्न अलग आहे. एंटिटीज म्हटलं ना, तर तो काहीतरी एक प्रकार असते निगेटिव्ह एनर्जीचा. ह्या ठिकाणी, पोटावर, कानाच्या ह्या पॉइंटवर आणि माझ्या ह्या ठिकाणी आणि आणखी बॉडीवर अलग जागेवर आहे. बिलकुल पॉइंटवर असे फोड आले, की त्याचं पेन सहन नाही होऊन राहिलं. आणि बस ते पेन जसं मला फोड जसे दिसले, लक्षात आली गोष्ट, की कालची जी ऑरा होती, ते रिअलमध्ये निगेटिव्ह एनर्जीचं कनेक्शन होतं. हे मी फील करू शकतो म्हणून मी तेवढ्या तातडीनं, मी तेवढ्या आत्मीयतेनं तुमच्या सगळ्यांसोबत बोलत आहो, की ऑरा क्लीन करण्यावर जास्त फोकस करा. रॅदर दॅन ह्या जगामध्ये इतर गोष्टी प्राप्त करण्यासाठी धावपळ करण्याच्या मागे. का? कारण की ह्या एनर्जी तुम्हाला कधीही समोर जाऊ देणार नाही. कधीच जाऊ देणार नाही. तुम्ही लाख मेहनत करा, खूप हार्ड मेहनत करा, पण ह्या एनर्जीला जर तुम्हाला समोर जाऊ देणे नाही तर नाही. कारण की अख्खा टाईम माणसाचा ह्या एनर्जीला फुलफिल करण्यामध्येच जाऊन राहिला. त्यांची निगेटिव्हिटी क्लीन करण्यामध्ये, जीवनात झालेले गड्डे भरण्यामध्ये, विचाराची क्षमता वाढवण्यामध्ये, फिजिकल एबिलिटी वाढवण्यामध्ये खूप सारे झंझटी निर्माण झालेले आहे, भांडणं निर्माण झालेले आहे. राग, द्वेष खूप असं क्रिटिकल सिच्युएशन आपण आपल्या लाईफमध्ये क्रिएट करून ठेवलेलं आहे. याला टॅकल करता, काउंटर करताच इतका वेळ निघून चालला, की प्रोग्रेसवर लक्ष देण्यासाठी, सेल्फ डेव्हलपमेंटवर, फिजिकल डेव्हलपमेंटवर लक्ष देण्यासाठी वेळच नाही मिळून राहिला. आणि जर वेळ देण्यासाठी प्रयत्न केला, तर सडनली अशा गोष्टी होऊन राहिल्या, की आपल्या जीवनात त्याला आपण काय म्हणू काहीतरी प्रॉब्लेम आणखी क्रिएट झाले. सॉल्व्ह होण्याच्या जागेवर आणखी क्रिएट झाले. का? कारण की ह्या एनर्जीज तुम्हाला कधीही सीध्या रस्त्याने चालू देणार नाही. आणि जर तुम्ही चालायचा प्रयत्न केला, तुमच्या जीवनात अशा गोष्टी क्रिएट होतील, की त्याला काउंटर करायच्या चक्करमध्ये तुम्ही ह्या जे खरी गोष्ट आहे तुमच्या जीवनातली, जी कामाची गोष्ट आहे ना, त्याला तुम्ही सोडून द्या. हा खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे, की तुम्हाला ही गोष्ट खूप समजणे आहे, खूप समजणे आहे, की ह्या निगेटिव्ह एनर्जीचा आपल्या जीवनामध्ये काय भयंकर फरक पडते. त्यामुळे उद्याची रात्र जो नाईट मेडिटेशनचा क्लास राहील, तो खूप इम्पोर्टंट राहील तुमचं निगेटिव्ह एनर्जी क्लीन करण्यासाठी. मी माझा हा अनुभव यासाठी तुम्हाला शेअर करत आहोत, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असे अनुभव घेऊन राहिले असतील, पण तुम्ही अवेक नाही आहे. तुम्ही कॉन्शियस नाही आहे त्या एनर्जी बद्दल. आणि त्याच्या चक्करमध्ये आपण काय करतो, अशा लोकांच्या संपर्कात चालले जातो, की जिथे फसवण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याचे उपाय खूप सोपी असते. ते तुम्ही घरच्या घरी सुरू करा. आज नाही उद्या तुमच्या बॉडीमधून सगळ्या एनर्जी रिलीज होऊन जाईल. तर जेव्हा मी स्कॅन करून चेक करून सांगतो, तेव्हा मला जो पेन होत आहे, त्याच्यावरून मी लक्षात घेतो, की समोरचा व्यक्ती किती निगेटिव्हिटीमध्ये आहे. किती प्रॉब्लेममध्ये आहे, किती तो लॉसमध्ये तो त्याचं जीवन जगत आहे.
हा ना. आणि जेव्हा पण मला लहान मुलांच्या बाबतीत ही एनर्जी दिसते तेव्हा मी जास्तच आणखी कॉन्शियस होऊन जातो, अलर्ट होऊन जातो की लवकरात लवकर ह्या एनर्जी क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक फॉरगिव्हनेस. मागच्या शनिवारी आपण ह्या विषयावर खूप सारा डिटेलमध्ये बोललो होतो की फॉरगिव्हनेस का बरं महत्वाचा आहे जीवनामध्ये. आज त्याचा आपण थोडासा पॉइंट टू पॉइंट विषय घेऊ की टाइप्स ऑफ फॉरगिव्हनेस. पहिली गोष्ट तर फॉरगिव्हनेस करण्याची गरज का आहे? का? कारण की हे एक बंधन आहे जे आपल्या विचारांना आपल्या पास्ट सोबत कनेक्ट करून ठेवते. आणि जितकं जितकं तुम्ही पास्ट मध्ये जगणार, जितकं जितकं पास्टच्या गोष्टी तुम्ही रिकॉल करत आहे, तर सडनली तुम्ही त्या मोमेंट मध्ये त्या पास्टच्या एनर्जी सोबत कनेक्शन सुरू केलेलं आहे तुम्ही. आणि आपल्याला लॉ ऑफ क्रिएशन, लॉ ऑफ अबंडन्सचा सिद्धांत माहित आहे. लॉ ऑफ अबंडन्स काय करत आहे? तुम्ही ज्या गोष्टीचं निर्माण करताय त्याला भरभरून आशीर्वाद देत आहे की ते तुमच्याकडे आणखी मोठं होऊन आणखी वाढून यायला पाहिजे. हे काय आहे? लॉ ऑफ अबंडन्स. लॉ ऑफ नेचर काय म्हणत आहे? कर्म क्रिया कशा प्रकारे होऊन राहिली? तर लॉ ऑफ नेचर हे म्हणत आहे की जशा प्रकारची ऊर्जा तुम्ही माझ्याकडे द्याल ती त्याच प्रकारचं क्रिएशन तुम्हाला करून देईल. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. लॉ ऑफ अबंडन्स काय म्हणत आहे? तुम्ही ज्या प्रकारची क्रिया करणार त्या प्रकारची ऊर्जा, त्या प्रकारचं मी आशीर्वाद तुम्हाला देईल, जेणेकरून तुमची क्रिया, तुमचे कर्म तुमच्याकडे मल्टिप्लाय होऊन, मोठं होऊन, 100 पट, हजारो पट वाढवून तुमच्या जीवनात ते परत आलं पाहिजे. लॉ ऑफ नेचर काय म्हणत आहे? जे कर्म तुम्ही करत आहे त्या कर्मच्या सोबत ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही इनपुट करत आहे, मी त्याचं तुम्हाला क्रिएशन करून देईल. जसं बी तसं त्याचं फळ. लॉ ऑफ एनर्जी काय म्हणत आहे? मी त्या पद्धतीने काम करेल ज्या पद्धतीने तुमची फिलिंग्स आहे, इमोशन आहे, तुमचे थॉट्स आहे, तुमचे बिहेवियर आहे, तुमचे परसेप्शन्स आहे, अझम्पशन्स आहे, तुम्ही ऑलरेडी काय धारण करून बसलेले आहे, तुमचे आजपर्यंतचे त्या विषयानुसार अनुभव आहे, त्या खूप साऱ्या प्रकारच्या त्या ऊर्जेसोबत तुमच्या आंतरिक भावना कनेक्टेड आहे. आता ह्या आंतरिक भावना कशामुळे निर्माण होऊन राहिल्या? ज्या प्रकारचे तुमचे कर्म आहे म्हणा, किंवा ज्या प्रकारचं तुम्ही ह्या लाईफ मध्ये आपण नशीब म्हणून ते घेऊन आले, त्यानुसार तुमच्या जीवनात घटना घडत आहे. पण एक मनुष्य जन्म म्हणून जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा आपल्याकडे एक फ्री विल दिलेला आहे, एक फ्रीडम दिलेला आहे, एक स्वतंत्र कर्म करण्याची एक परमिशन आपल्याला मिळालेली आहे, ज्यामध्ये आपण ह्या पॅटर्नला तोडू शकतो. आपण जनावर नाही आहे की एकाच पॅटर्न मध्ये जीवन जगत राहू. आपल्याकडे पॅटर्न तोडण्याची परमिशन दिलेली आहे आणि त्याची क्षमता सुद्धा दिलेली आहे. जोपर्यंत ह्या क्षमतेचा आपण विकास करणार नाही आणि त्याचा यूज करणार नाही, तोपर्यंत राईट काइंड ऑफ ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर कर्मा आपण क्रिएट करणार नाही. आणि ते ऍटिट्यूड क्रिएट करण्यासाठी
आपल्याला लर्निंग करत राहणे सतत आवश्यक आहे. खूप आवश्यक आहे. तुम्ही लर्निंग करत राहा. आणि त्या लर्निंगचाच फेज आहे आपण हे जे क्लासेस घेत आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे फॉरगिव्हनेस. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या तरी एखाद्या निगेटिव्ह सिच्युएशन सोबत, एखाद्या व्यक्तीसोबत, एखाद्या घटनेसोबत कनेक्टेड आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्तमान स्थितीत सतत 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 त्याच पॅटर्नला रिकॉल करत आहोत, तर तुमचा माइंड काय म्हणते, जो विचार तुम्ही करत आहे तीच ऊर्जा तुम्ही निर्माण करा. आणि 100% गोष्ट आहे की जी नकारात्मक गोष्ट तुम्ही विचार करत आहे पास्ट मधली, खूप वर्षा अगोदर घडून गेलेली, ती नक्की चांगली तर आहे नाही. म्हणजे जर ती चांगली नाही आहे, याचा अर्थ सिंपल आहे की त्या घटनेमधून नकारात्मक ऊर्जेचं निर्माण होऊन राहिलं. आणि जितकं नकारात्मक ऊर्जेचं निर्माण होईल तितकं वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या प्रेझेंट मोमेंटवर किंवा ऍक्शनवर तुम्ही लक्ष देणार नाही. आणि जितकं तुम्ही तुमच्या करंट लाईफवर लक्ष देणार नाही, तितकं तुमचं फ्युचर मध्ये येणारे जे फ्रुट्स आहेत, म्हणजे रिझल्ट आहे, ते डिस्टर्ब राहतील. आणि मूड आहे याचं, ते म्हणजे तुमचं मानसिक कनेक्शन तुमच्या पास्ट सोबत. हे प्युअर बंधन आहे. आपण आपल्या हाताने आपल्या पायात टाकलेल्या बेड्या आहे. आणि स्वतःच लिहून ठेवलं की मी माझ्या जीवनात कधीही यशस्वी होणार नाही, कधीही सुखी होणार नाही, कधीही मोठा माणूस होणार नाही, कधीही स्वस्थ होणार नाही. स्वतःसाठी आपलं भविष्य लिहून ठेवलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला करणे आहे फॉरगिव्हनेस. तर फॉरगिव्हनेसचे प्रकार किती आहे? एक तर प्रकार आहे सेल्फ फॉरगिव्हनेस. हा सेल्फ फॉरगिव्हनेस काय प्रकार आहे? स्वतःला माफ करणे तुम्ही केलेल्या चुकांबद्दल. मी आज सकाळी सुद्धा तेच बोललो की सेल्फ अवेअरनेस आणा, स्वतःच्या बद्दल सेल्फ वर्दीनेस आणा, सेल्फ लव्ह, सेल्फ केअर करा. त्यामधलाच हा एक भाग आहे, स्वतःला माफ करा तुम्ही केलेल्या चुकांसाठी. खूप वेळा आपल्या जीवनामध्ये आपण अशा गिल्ट मध्ये जगतो की जीवनात होणाऱ्या प्रत्येक नकारात्मकतेला त्याचं गिल्ट स्वतःवर घेतो की मी रिस्पॉन्सिबल आहे, माझ्यामुळे असं झालं. खूप अगोदर झालेले काही घटना असते जीवनामध्ये, त्याचं गिल्ट आपण घेऊन बसतो. त्याच्यामुळे आपण मूव्ह ऑन करू शकत नाही. सेल्फ फॉरगिव्हनेस करणे खूप महत्वाचं आहे. असं बोलणे की मी स्वतःला माफ करतो मी केलेल्या सर्व चुकांसाठी, आणि मी स्वीकार करतो माझ्या जीवनाला, आणि निश्चय करतो की इथून पुढे मी माझ्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह मोमेंट आणण्यासाठी, पॉझिटिव्ह क्रिएशन करण्यासाठी माझं पूर्ण लक्ष पॉझिटिव्ह गोष्टीकडे देईल, न की माझ्या पास्टच्या निगेटिव्ह गोष्टीकडे. स्वतःचे करणं कमिटमेंट आहे. सेकंड, फॉरगिव्ह अदर्स. तुम्हाला ज्या व्यक्तींनी दुःख दिलं, त्रास दिला, तुम्ही ब्रोकन डाऊन झाले, म्हणजे तुम्ही आतमधून तुटले, अशा लेवल पर्यंत जर तुम्हाला कोणी छळलं असेल, तर स्वतःच्या मुक्तीसाठी तुम्हाला त्यांना माफ करणे खूप आवश्यक आहे. तुम्ही म्हणून दादा असं कसं माफ करून देऊ, त्यांनी आमच्यासोबत असं केलं, तसं केलं, खूप काही केलं. त्यांनी काहीही केलं असेल, आज तुमच्याजवळ सोल्युशन काय आहे? जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती पाहिजे आहे, फास्ट डेव्हलपमेंट पाहिजे आहे, तर तुम्हाला ह्या सिद्धांताला समजावं लागेल. लॉ ऑफ अबंडन्स, लॉ ऑफ कर्मा, लॉ ऑफ नेचर, लॉ ऑफ एनर्जी, पॉवर ऑफ युअर माइंडसेट. याच्यावर तुम्हाला खूप जास्त लक्ष देणे आहे. ज्यांच्या जीवनात ध्येय नाही, त्यांच्यासाठी हा क्लास काही कामाचा पण नाही. ते असेच पडले राहा, रडत राहा, एकामेकाच्या चुगल्या करत राहा,
आणि तुमच्या जीवनात झालेल्या जुन्या गोष्टीला आठवत रडत बसा. पण ज्यांना मूव्ह ऑन करायचं आहे, ज्यांना जीवनात प्रगती करायची आहे, त्यांनी ह्या नियमाला फॉलो करणे मस्त आहे. ठीक आहे. तर फॉरगिव्ह अदर्स, अनकंडिशनल वे. तुम्ही जेव्हा माफी मागत आहे किंवा माफ करत आहे, दोन्हीही परिस्थितीमध्ये तुम्ही कंडिशन वापरायची नाही. अनकंडिशन, जसं आहे तसं, विदाउट एनी डिमांड, जस्ट रिलीज, लेट गो अँड मूव्ह ऑन. त्यानंतर आहे कंडिशनल. कंडिशनल फॉरगिव्हनेस असं असते की तुम्ही माफ करण्यासाठी तयार आहे एका अटीवर. समजा एखादा फॅमिली मॅटर आहे, किंवा एखादं कल्चरल मॅटर आहे, किंवा एखादं बिझनेस मॅटर आहे, आणि एखादा व्यक्ती सतत चुका करत आहे, तर त्याला समजवणे की बाबा, ह्या बिझनेससाठी, ह्या सोसायटीसाठी, ह्या फॅमिलीसाठी तुझं असं वागणं बरोबर नाही. तू आपली चूक सुधरव. आणि त्याच्यासाठी एक अट आहे की जर तू तुझं वागणं बदलशील नाही, तर तुला रिमूव्ह केला जाईल या कम्युनिटीमधून, या बिझनेसमधून, या फॅमिलीमधून. तर ती अट दिल्यानंतर तो व्यक्ती थोडासा सुधारते की अरे नाही, मला सोसायटी सोडायची नाही, कम्युनिटी सोडायची नाही, घर सोडायचं नाही. तर त्या अटीसाठी तो व्यक्ती सुधारण्याला तयार होते आणि आपण त्याला माफ करतो. ते झालं कंडिशनल. डिसमिसिव्ह, DISMISSIVE, डिसमिसिव्ह. डिसमिसिव्ह हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये आपण स्वतः असं म्हणतो की माफ करण्यासाठी, माफी मागण्यासाठी थोडस ऑफेन्सिव्ह होणं आवश्यक आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती सुधारण्याच्या लायकीचाच नाही, समोरचा व्यक्ती नालायकच आहे, समोरचा व्यक्ती बिलकुल काही म्हणजे अक्कलच नाही आहे, अशी ऑलरेडी आपण अझम्पन्स करून ठेवलेले आहे. आणि त्या अझम्पशनद्वारे आपण अटॅकिंग नेचरमध्ये असतो हमेशा. आणि त्या अटॅकिंग मोडला घेऊन आपण समोरच्याला माफ करतो. हाही एक प्रकार आहे की उग्रता दाखवून माफ करणे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रेस म्हणजे कृपा करणे आहे. असं म्हणतो नाही, कृपा करून माफ करा, कृपा करून सोडून द्या, कृपा करून हा टॉपिक डबल उचलू नका. म्हणजे तिथे गेल्यानंतर कृपा करा आणि विषयाला बंद करा. सुपर नॅशनल और डिवाइन फॉरगिवनेस, अशा वेळेस देवी देवतांना, डिवाइन गुरुला आणि एंजल्सला इन्व्होक करून त्यांच्या पॉवरने तुम्ही माफी मागली. जसं आपण त्या दिवशी गुरु साधनेमध्ये केलं होतं. भगवान शिवला साक्षी मानून आपण गुरुच्या प्रती माफी मागितली. असं सुपर नॅचरल डिवाइन फोर्सला इन्व्हाइट करून त्यांच्या साक्षीने माफी मागली. यांनी काय होते की तुमच्या माफीसोबत डिवाइन एनर्जी कनेक्ट होतात. तर हे काही पॉइंट आहे. आपण माफी कशी मागायची, का मागायची त्याच्याबद्दल पुढच्या शनिवारी फॉरगिवनेसच्या टॉपिक मध्ये आपण प्रोसेस ऑफ फॉरगिवनेस घेऊ. त्यामध्ये माफी मागण्याची पद्धत शिकू, प्रोसेस शिकू. ओके. तर आता आपल्याला एक टॉपिक विषय समजून घ्यायचा आहे. माफी मागताना असं नाही की तुम्ही पर्सनली माफी मागा. तुम्ही मनातून जरी तुमचे थॉट्स चेंज केले, बिलीफ चेंज केले, परसेप्शन चेंज केले, तुम्ही मनातून समोरच्या व्यक्तीसाठी व्हायब्रेशन तुमचे चेंज करून टाकले, ऑलरेडी लॉ ऑफ एनर्जी हे म्हणत आहे की जशी ऊर्जा आहे तसा रिझल्ट आहे. ऑटोमॅटिक तुमचे भाव, तुमची स्पंदना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि कन्वर्ट होऊन तुमच्याकडे येऊन जाईल आणि कर्माचा हिशोब तिथेच थांबून जाईल. तर चला आपण आपल्या आजच्या मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी रिलॅक्स बसा आणि इथून पुढे ज्यांना झोपायचं आहे ते झोपू शकता. झोपू शकता म्हणजे
अशा ठिकाणी बसा की जिथून तुम्हाला लेटायची गरज पडली तर तुम्ही लेटूही शकले पाहिजे. का? कारण की आज माइंड बॉडी रिलॅक्सेशन पण आहे. त्याच्यानंतर मेडिटेशन सुद्धा आहे. आणि दोघंही टेक्निक खूप स्लो आणि डीपमध्ये जाण्यासाठी आहे. तर जितकं तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला रिलॅक्स कराल, तेवढं चांगलं आहे. ओके. तर मेडिटेशनला सुरुवात करू. लहान खोल श्वास घ्या. रिलॅक्स बसा. लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज रात्रिकालीन ध्यान कक्ष में हम अपना पहला चरण पूरा करेंगे। हमारा पहला चरण है स्वीकृति का अभ्यास। हमें हर उस चीज का, हर उस व्यक्ति का, हर परिस्थिति का स्वीकार करना है जो हमारे जीवन से जुड़ी हुई है। स्वीकृति करने से, एक्सेप्टेंस करने से हमें सहायता मिलती है हमारे जीवन को सही दिशा की ओर लेकर जाने के लिए, और इससे लाभ होता है हमें विचार करने की क्षमता प्रदान होती है, हमें दूरदृष्टि प्रदान होती है। जीवन में कई ऐसे अनसुलझे बातें होती है कि जो सिर्फ हमारे अस्वीकार करने की वजह से जीवन में बनी हुई है। जैसे ही हम स्वीकार करना शुरू कर देते हैं, हमें उन घटनाओं से, परिस्थितियों से, व्यक्तियों से आगे बढ़ने के लिए मार्ग मिलना शुरू हो जाता है। तो आइए आज हमारा रात्रिकालीन ध्यान कक्ष का पहले चरण को शुरू करते हैं। रात्रिकालीन ध्यान साधना का प्रथम चरण स्वीकृति की भावना। शांत शिथिल होकर बैठिए, पीठ सीधी, शरीर रिलैक्स। लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए और मन ही मन बोले, मैं अपने आप को पूर्ण रूप से स्वीकार करता हूँ। मैं अपने देह को जैसा है वैसा स्वीकार करता हूँ। मैं अपने मन मस्तिष्क को स्वीकार करता हूँ। मैं अपने माता पिता को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने भाई बहन को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने लाइफ पार्टनर को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं बच्चों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने परिवार के सदस्य को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने रिश्तेदारों को, आस पड़ोस के लोगों को, समाज के लोगों को यथारूप स्वीकार करता हूँ। मैं अपने काम को, जॉब को, बिजनेस को, स्टडी को यथास्थिति स्वीकार करता हूँ। मुझे जो इनकम मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मैं अपने कार्य क्षेत्र में जो जो लोग मुझे मिले हैं उसे
स्वीकार करता हूँ। मैं हर अच्छी बुरी घटना को, परिस्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर सुख दुख की स्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर वो अच्छे बुरे व्यक्ति जो मुझे मिले हैं उन्हें स्वीकार करता हूँ। मैं अपने घर को यथारूप स्वीकार करता हूँ। मुझे जो सुख सुविधा मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मुझे जो अन्न मिल रहा है मैं उसे स्वीकार करता हूँ। परिवर्तन इस सृष्टि का नियम है, मैं इसे स्वीकार करता हूँ। मैं अस्तित्व को स्वीकार करता हूँ। मैं प्रकृति को स्वीकार करता हूँ। मैं नियति को स्वीकार करता हूँ। मैं वैश्विक नियम को स्वीकार करता हूँ। मैं इस जगत की कार्य प्रणाली को स्वीकार करता हूँ। मैं इस समय को और अपने परिस्थितियों को स्वीकार करता हूँ। मैं अपने संघर्ष को स्वीकार करता हूँ। मैं सकारात्मकता को स्वीकार करता हूँ। मैं दैवीय कृपा को स्वीकार करता हूँ। मैं गुरु के वचनों को स्वीकार करता हूँ। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अपने आप को रिलैक्स करें, शांत बैठे, अपने श्वासों को शिथिल करें। अपने पूरे दिन की दिनचर्या को देखने का प्रयास करें। सुबह नींद से उठने से लेकर रात को सोते समय तक क्या मैंने अपने मन, वचन, काया द्वारा जाने या अनजाने से किसी व्यक्ति, पशु पक्षी, जीव जंतु को दुख, पीड़ा, कष्ट पहुंचाया है? किसी के प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, घृणा, द्वेष किया है? किसी के साथ छल, कपट, बेईमानी, धोखा किया है? किसी की भावना, मन, अहंकार, प्रेम को ठेस पहुंचाई है? किसी स्त्री, पुरुष, नपुंसक के प्रति अभाव, अश्लील विचार, दृष्टिदोष या गलत क्रिया की हो, उसे याद करें। और सबसे महत्वपूर्ण, अपने आप के प्रति दिन भर में आपने कैसे विचार किए हैं, इन्हें भी देखें। क्या आपने खुद को दुख, पीड़ा पहुंचाई है? खुद के प्रति नकारात्मक भाव, इसे भी देखें। अपनी ऊर्जा को आपने नकारात्मक किया है, इसे भी देखें। अपनी परिस्थिति, नौकरी, व्यवसाय को नकारात्मक भाव दिए हैं, अपने घर, शहर को, देश को नकारात्मक भावनाएं प्रदान की है, इन सब को देखिए। अगर आपने आज एक भी नकारात्मक कर्म नहीं किया है तो पिछले दिनों को देखिए, अपने बचपन तक देखते जाइए कि कभी कोई गलती आपने की है क्या। हर दिन एक गलती, एक दोष, एक नकारात्मकता को देखेंगे। आपको किसी ने अगर दुख दिया, पीड़ा पहुंचाई, तब भी कार्य कारण सिद्धांत को समझकर मैं स्वयं इस घटना के प्रति जवाबदार हूँ ऐसा मानकर क्षमा मांगनी चाहिए, प्रार्थना करनी चाहिए, निश्चय लेना चाहिए कि पुनः ऐसी गलती नहीं करेंगे। लंबी, गहरी
श्वास ले, शांत बैठे, लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले। देखें अपने ऐसे व्यक्ति को जिनसे कोई गलती हुई है या आपने कुछ ऐसा किया है जिससे उन्हें दुख हुआ है, दोष हुआ है। याद कीजिए, क्या आपसे कोई गलती हुई है? याद करें और कहें, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँ, ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मुझे माफ़ कीजिए, माफ़ कीजिए, माफ़ कीजिए। मैं हृदय से क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ। मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ। I love you, I bless you, I thank you, I forgive you, I forgive you, I forgive you। उस घटना को याद करें, माफ़ी मांगे और माफ़ कर दे, धन्यवाद दे। फिर से इस प्रक्रिया को दोहराए। लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास ले, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। उन परिस्थितियों को याद करें, उन स्थितियों को याद करें और कहाँ पे दोष हुआ है, कहाँ पे गलती हुई है, उसे देखिए, उस परिस्थिति को समझने का प्रयास करें और क्षमा मांगे। फिर से इस प्रक्रिया को दोहराए। लंबी गहरी श्वास लीजिए, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए और नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। याद करें ऐसे व्यक्ति को, ऐसी परिस्थितियों को जिन स्थितियों में आपसे कुछ गलतियां हो गई है, जिसकी वजह से सामने वाले व्यक्ति को दुख पहुंचा है या फिर आपको स्वयं को दुख पीड़ा पहुंची है। दोनों ही परिस्थितियों में आप अपने घटना को, आपके द्वारा किए गए कर्म को स्वीकार करेंगे, उसके लिए क्षमा मांगेंगे, माफ़ी मांगेंगे और फिर से ऐसी गलती नहीं करेंगे, ऐसा निश्चय करेंगे और उस परिस्थिति को, उस व्यक्ति को, उस घटना को आप माफ़ कर देंगे। कहे, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँगा, ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मैं आपको भी माफ़ करता हूँ। I forgive you, I forgive you, I forgive you। मैं आपसे क्षमा मांगता हूँ, मुझे क्षमा करें, क्षमा करें, क्षमा करें। अंत में धन्यवाद दें।
कि आपने इस घटना के द्वारा, इस परिस्थितियों के द्वारा मुझे कुछ नया सिखाया है, मार्गदर्शन किया है, मेरी चेतना को उन्नत करने में सहायता की है, मेरे कर्मों को काटने में सहायता की है। उन सभी घटनाओं के लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। I love you. I bless you. Thank you. सभी लोग थोड़ा सा रिलैक्स करें, अपने मन में जागृत हुई भावनाओं को, इच्छाओं को, विचारों को शांत करें, उन्हें त्याग दीजिए। जो भी नकारात्मक भावनाएं उत्पन्न हुई है उन सभी को त्याग दें। यह एक बोझ है जिन्हें हमने कई सालों से बचपन से, पूर्व जन्म से हमारे सर पर लाद के रखा है, जिसके भार के तले हमारी चेतना दबी हुई है। उस भार को अब हम मुक्त करने वाले हैं। इसे त्याग दीजिए। समस्त नकारात्मक भावनाओं का त्याग ही हमारे मुक्ति के मार्ग पर अग्रसर होने के लिए सहायक होगा। आप सभी ने रात्रिकालीन ध्यान साधना के 2 चरण यथारूप पूर्ण किए, उसके लिए आप सभी का धन्यवाद। आइए अब हम आगे बढ़ते हैं रात्रिकालीन ध्यान साधना के 3रे चरण की ओर। रात्रिकालीन ध्यान साधना का 3रा चरण है रिलैक्सेशन, शिथिलीकरण। जिस तरह हमने अपने मन के अंदर कई सालों से नकारात्मक भावनाएं, कर्म को, नकारात्मक विचारों को भर के रखा था, इसी तरह हमने अपने शरीर के हर एक अंग प्रत्यंग में, रोम रोम में कई सारा स्ट्रेस, तनाव, दुखद भावनाओं की, दुखद घटनाओं की स्मृतियों को धारण करके रखा है। दिन भर में न जाने कितनी घटनाएं होती है, इसका प्रभाव हमारे शरीर पर पड़ता है। हमारी आंखें, कान, नाक, सभी इंद्रियां हर तरह से इस शरीर का पोषण करने में, शरीर को चलाने में कार्यरत रहती है। आइए इन्हें भी नकारात्मकता के बोझ से मुक्त करें, शांत करें, शिथिल करें। आपके शरीर में ऐसी कई बीमारियां हो सकती है, किसी जगह पर पीड़ा, दुख, वेदना हो सकती है। आपके किसी शरीर में रोग या बीमारी हो सकती है। आपके मन में कुछ बीमार तत्व हो सकते हैं। उन सभी का त्याग करेंगे, उन सभी को छोड़ देंगे। लंबी गहरी श्वास लेंगे, सीधे बैठेंगे, पीठ सीधी, गर्दन सीधी, शरीर रिलैक्स। मेरे शब्दों के ऊपर आप पूरा ध्यान रखेंगे। मैं जिस अंग प्रत्यंग के बारे में बोलते जाऊंगा, सूचनाएं देते जाऊंगा, आपको उस भाग पर पूरा ध्यान रखना है। लंबी गहरी श्वास लेंगे, श्वास छोड़े, लंबी गहरी श्वास लें, श्वास छोड़े। हरे जाती श्वास के साथ आप अनुभव करेंगे कि आपके शरीर में स्थित तनाव, पीड़ा, दुख, हर नकारात्मक तत्व का त्याग हो रहा है, विसर्जन हो रहा है। हर वो तत्व जो आपको पीड़ा देते हैं, आपके श्वासों के द्वारा शरीर से बाहर जा रहे हैं। लंबी श्वास लें, श्वास छोड़ें, लंबी गहरी श्वास लें, श्वास, लंबी गहरी
अपने पैर की उंगलियों को देखें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। पैर के तलवों को देखिए। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने काफ मसल्स को देखिए। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने घुटनों को देखिए। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। लंबी गहरी श्वास लेंगे और मेरे शब्दों पर पूरा ध्यान रखेंगे। अपने घुटनों के ऊपर जंघाओं को देखें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपने जननेंद्रियों को देखिए। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। पूरा तनाव, स्ट्रेस, पीड़ा, हर नकारात्मक तत्व शरीर से बाहर निकल रहे हैं। थोड़ा ऊपर आएंगे। नाभि के नीचे अपने गर्भाशय को देखिए। अपने निचली आंतों को देखिए। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। हर दर्द, पीड़ा, परेशानी, तनाव से मुक्ति हो रही। तनाव विसर्जित हो रहा है। अपने नाभि चक्र को देखिए, जहां पर पूरे शरीर के नियंत्रण का भार है, जो आपका मध्य केंद्र है, उसे रिलैक्स करें, तनाव रहित करें। यह तत्व, यह मध्य बिंदु आपके शरीर के स्वस्थता का मुख्य कारण है। इसी से आपका पूरा शरीर तंदुरुस्त है, स्वस्थ है, ऊर्जावान है। इसे शांत और शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। नाभि के ऊपर अपने पेट को देखिए। किडनी, पैंक्रियाज, छोटी आंत, अन्नाशय, हर तत्व को देखिए, अंग प्रत्यंग को देखिए और उन्हें रिलैक्स करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। थोड़ा और ऊपर आएंगे। अपने सीने को देखिए। हृदय, हृदय नलिका, आपके फेफड़े, श्वसन नलिका, अन्न नलिका, छाती, स्तन, सबको देखेंगे और शिथिल करें। रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। थोड़ा ऊपर आएंगे। अपने कंधों को, हाथों को, भुजाओं को, दंड को, मणिबंध को, अपने हाथों के तलवों को, उंगलियों को देखेंगे और उन्हें शांत और शिथिल करेंगे। शांत, रिलैक्स, रिलैक्स, रिलैक्स। अपनी कमर को देखें।
कमर के निचले हिस्से को देखिए, कमर के ऊपरी भाग को देखिए और उन्हें शिथिल करें। रिलैक्स रिलैक्स रिलैक्स। अपने पीठ को देखिए, पीठ की मांसपेशियों को देखिए, पीठ की हड्डियों को देखिए, मेरुदंड को देखिए और उन्हें शिथिल करें। रिलैक्स रिलैक्स रिलैक्स। थोड़ा ऊपर आएंगे, अपने गर्दन को देखिए, अपने गले को देखिए, थायराइड ग्लैंड को देखिए, वहां पर स्थित नकारात्मकता को देखिए और उसे शिथिल करें, रिलैक्स करें। हर तनाव, हर बीमारी शरीर से बाहर जा रही है। रिलैक्स रिलैक्स रिलैक्स। अपने सिर के पिछले हिस्से को देखिए, सिर के ऊपरी हिस्से को देखिए, इन्हें शांत और शिथिल करें। रिलैक्स रिलैक्स रिलैक्स। अपने चेहरे को देखिए, कान, नाक, आंखें, होंठ, त्वचा को देखिए। हर तत्व का, हर स्थिति का, हर घटना का तनाव इन्हीं के ऊपर आता है, इन्हीं से सबको दिखाई देता है। शरीर के सबसे ज्यादा जागरूक बिंदु इन्हीं भागों पर होते हैं। इन्हें तनाव मुक्त करें। रिलैक्स रिलैक्स रिलैक्स। अपना पूरा ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए। आज्ञा चक्र में प्रवेश करें। पूरा ध्यान मस्तक पर, अपने मन, विचार, अपने श्वासों को, अपने प्राणों को शिथिल करें, शांत करें, शांत करें, शांत करें। अपने श्वासों को और शांत करेंगे, शांत करेंगे, शांत करेंगे। गहराई में उतरने का प्रयास करेंगे। रात्रिकालीन ध्यान साधना का तीसरा चरण अब पूर्ण होता है। आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। आपने तीनों चरण पूर्ण किए हैं। अब हम अपने अंतिम चरण ध्यान साधना के चौथे चरण पर आगे बढ़ेंगे। रात्रिकालीन ध्यान साधना का अंतिम चरण है ध्यान साधना। अगर कोई व्यक्ति चाहे कि उसे ध्यान करने में कुछ दिक्कत हो रही है, तकलीफ हो रही है, तो वह व्यक्ति इस समय में मंत्र साधना भी कर सकता है। तो आइए अब हम अपने चौथे चरण को शुरू करते हैं। सुंदर संगीत के साथ यह ध्यान प्रारंभ होगा। नमस्कार।
दोस्तों, हमारे जीवन का सबसे पहला कार्य श्वास को लेना होता है और हमारे जीवन का सबसे अंत का कार्य श्वास को छोड़ना होता है। भौतिक स्तर पर हमें अपने श्वास भीतर जाती और बाहर जाती वायु लग सकते हैं, पर जब इसके साथ हम अपनी जागरूकता को जोड़ देते हैं तो यही वायु प्राण शक्ति का रूप ले लेती है। वो प्राण शक्ति जो हमें परब्रह्म की ऊर्जा से जोड़ती है और हमारे भीतर शारीरिक, मानसिक, भावनात्मक और आध्यात्मिक विकास करती है। तो आइए ध्यान की इस यात्रा में हम आगे चलते हैं। इस ध्यान को शुरू करने से पहले एक सुखासन में बैठ जाएं, अपने पांव को लॉक कर लें, उंगलियों में उंगलियां डाल लें और हल्के से अपनी पलकों को, आंखों को बंद कर लें। सबसे पहले 3 गहरे लंबे सांस लेते हुए नाक के द्वारा लेकर एक क्षण के लिए अंतराल देते हुए फिर अपने मुंह से बाहर जाने दें। इन सांसों को लेने से हम अपने आप को तैयार कर रहे हैं अपनी सांसों की यात्रा पर जाने के लिए। इन 3 सांसों को लेने के बाद आप धीरे धीरे अपनी प्राकृतिक सांसों से जुड़ रहे हैं। अंदर आती सांस, बाहर जाती सांस, और इन दोनों को जोड़ने वाला एक अंतराल। अपनी सांसों के प्रति जागरूक हो जाएं। कुछ भी नहीं करना है, केवल अपनी सांसों के साथ बने रहना है। सांसें धीमी हो सकती हैं, तेज हो सकती हैं, छोटी हो सकती हैं अथवा गहरी हो सकती हैं। जैसी भी सांस है उनको वैसा ही चलने दें, वही उनका प्राकृतिक स्वरूप है। कुछ भी नहीं बदलना है।
सांसों के साथ जुड़ने से शरीर में हल्कापन या भारीपन महसूस हो सकता है। जो कुछ भी हो रहा है उसे होने दे। केवल अपनी भीतर आती और बाहर जाती सांसों के साथ बने रहें। शरीर स्थिर हो रहा है। शांत हो रहा है। मन के भीतर अगर विचार उठ रहे हों, उन विचारों से वार्तालाप में नहीं जाना है। हमारा मन हमें भूत में या भविष्य के विचारों में खींचने का प्रयास करता है, पर जब हम अपनी सांसों से जुड़ते हैं तो हम वर्तमान से जुड़ जाते हैं। वर्तमान की इस अवस्था में मन का रूपांतरण हो जाता है। शारीरिक, मानसिक, भावनात्मक किसी प्रकार की जो उलझने हैं, जो विचारों के माध्यम से हमारे बीच पैदा और बढ़ती रहती हैं, प्राण शक्ति के आने से यह उलझने इन विचारों का खुद से सफाया होने लगता है। सांसों के जुड़ने से मन शांति की अवस्था को पाने लगता है। धीरे धीरे विचार शून्य होने लगते हैं। पांच से चार, 4 से 3, 3 से 2, 2 से 1 और 1 से 0 होने लगते हैं।
जैसे कि एक भीड़ में सांसों का आना और धीरे धीरे विचार वो वाहन है जो सांसों के आने से खुद ब खुद हट रहे हैं और मन साफ हो रहा है, शून्य हो रहा है। मन में जो कुछ भी हो रहा हो उसका आंकलन ना करें, क्योंकि अगर आप आंकलन करेंगे आपके भीतर विचार फिर से उत्पन्न होने लग जाएंगे। इस अवस्था में भी अपनी सांसों के साथ बने रहें। सांसों के अभ्यास से ही हम आत्मा तक पहुंच सकते हैं। मैं कौन हूं उसका दर्शन ले सकते हैं। ध्यान का अर्थ है कुछ ना करना। ध्यान का अर्थ है जो वास्तविकता में है वो रहना। केवल हमारी श्वास ही है जो खुद ब खुद रह रही है, चल रही है, जिसके लिए कुछ करना नहीं है। इसीलिए और अपने जीवन को योग समझकर जागरूकता से जीने के लिए तैयार हूं। खुद को यह बताते हुए कि इस ध्यान की ऊर्जा को मैं अपने जीवन में लेकर जाऊंगा, जा रहा हूं। अपने जीवन को ध्यान की तरह जीऊंगा। अपने रिश्तों को, अपने व्यवसाय को, हर चीज को ध्यान की तरह जीऊंगा। यही
एक योगी का जीवन का लक्ष्य है। श्वासों को धन्यवाद करते हुए, खुद का धन्यवाद करते हुए, अपने दोनों हाथों की हथेलियों को धीरे धीरे खोलते हुए और 5 क्षण के लिए अपनी आंखों पर रखें। हाथ हटाकर धीरे धीरे एक मुस्कान के साथ अपनी आंखें खोलें। सर्वांच्या जवळ पाण्याचा ग्लास आहे, तुमच्याजवळ वॉटर बॉटल आहे, त्याला तुम्ही हातामध्ये धरा आणि जी ऊर्जा तुम्ही निर्माण केली, सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही पूर्णपणे शांत आणि स्थिर आहे. तुमचं मन पूर्णपणे शांत आणि स्थिर आहे. त्या शांत आणि स्थिर अवस्थेमध्ये जे इंटेन्शन तुम्ही धारण करणार आहे, ते तुमच्या डीप सबकॉन्शियस मध्ये उतरून जाईल आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी हे पाणी तुम्हाला खूप मदत करणार आहे. फील करा तुमचे इंटेन्शन्स. या आठवड्यात तुम्हाला काय कामं करायची आहे, तुमचं गोल काय आहे, तुमचे टार्गेट्स काय आहे, या जीवनाच्या प्रती तुमचं ध्येय काय आहे, उद्देश काय आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्थितीनुसार, परिस्थितीनुसार संकल्प टाका. कोणी शांतीचा, कोणी तब्येतीसाठी, कोणी प्रेम, कोणी रिलेशनशिपसाठी, कोणी बिझनेससाठी, कोणी पैशासाठी. तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे, संकल्प हे पाण्यामध्ये तुम्ही सोडा. फील करा तुमच्या दोन्हीही तळ हातामधून दिव्य ऊर्जा तुमच्या संकल्पासोबत त्या पाण्यामध्ये प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास घ्या. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा त्या श्वासासोबत तुमच्या शरीरात येत आहे आणि श्वास सोडताना ही ऊर्जा तुमच्या दोन्ही हातामधून तुमच्या संकल्पासोबत पाण्यामध्ये प्रवेश करत आहे. 11 वाजून 11 मिनिट होत आहे. फुल ऑफ इंटेन्शननी त्या पाण्याला चार्ज करा. बघा तुमच्या हातामधून ही दिव्य ऊर्जा तुमच्या संकल्पासोबत पाण्यामध्ये प्रवेश करतो आणि हे पाणी, पाण्याचं कण कण, एक एक मॉलिक्यूल तुमच्या एनर्जीला आणि संकल्पाला ग्रहण करत आहे. तुम्ही बघत आहे डिवाइन नेचर, लॉ ऑफ अबंडन्स या पाण्याला आशीर्वाद देतात.
माझ्याकडून मी जी ऊर्जा तुमच्याकडे प्रवाहित केली आहे, सगळी ऊर्जा त्या पाण्याला ब्लेस करत आहे. लॉ ऑफ अबंडन्स त्याला मल्टिप्लाय करत आहे. त्या पाण्यामध्ये दैवीय ऊर्जा, रेकी ऊर्जा, एंजेलिक एनर्जी, तुमची स्वतःची दिव्य ऊर्जा आणि तुमचे संकल्प प्रवाहित होत आहे. ते पाणी पूर्णपणे चार्ज होत आहे, ब्लेस होत आहे. आता डोळे उघडा, त्या पाण्याकडे एकटक बघा, एकटक बघा, त्या ग्लासकडे, त्या वॉटर बॉटलकडे एकटक बघा आणि म्हणा, थँक्यू, थँक्यू सो मच फॉर कन्वर्ट माय ड्रीम into reality. Thank you so much, divine nature, divine universe, manifesting my dreams into reality. Thank you, divine angels, divine masters. Bless me for converting my dreams into reality. Thank you so much. Love you, love you, love you so much. Bless you, bless you, bless you so much. I give you blessings, deep core of my heart. Bless you, bless you, bless you. I know you have a tremendous power to convert, manifest my dreams into reality as soon as possible, very easily, very effortlessly, very speedily. And I affirm, I receive this reality. I am open and accept this reality into my life. Thank you so much for blessing me. लांब खोल श्वास घ्या, रिलॅक्स बसा. त्यानंतर जर कोणाला असं वाटत आहे की आणखी तुमचे टार्गेट्स क्लिअर होण्यासाठी, फोकस होण्यासाठी या आठवड्याभरात तुम्हाला काय दिनचर्या सेट करायची आहे, काय कार्य तुम्हाला करायचे आहे, तुमचे गोल्स कशा प्रकारे हा आठवडा तुम्हाला प्रोफेशनली वर्क करायचं आहे, त्याला तुम्ही लिहून काढू शकता. नाही तर हे वॉटर बॉटल सफिशियंट आहे. ओके, तर आजचं सेशन आपण इथेच क्लोज करू. रिव्ह्यूज आपण उद्याला घेऊ मॉर्निंग मध्ये. जर कोणाला काही विशेष अनुभव असेल तर तुम्ही बोलू शकता, नाहीतर मग आपण सेशन क्लोज करू. कुणाला काही खूप खास विशेष अनुभव आहे किंवा कोणाला त्रास झाला असं तेही सांगू शकता. बघा काय असते, जेव्हा आपण हे मेडिटेशन करतो, जेव्हा चॅन्टिंग मेडिटेशन करतो ना, तेव्हा आपल्याला खूप छान वाटते, कारण की ते सेल्फ हिप्नोटिझम आहे. ते किती चांगलं असलं, किती सुंदर असलं, तरीही ते सेल्फ हिप्नोटिझम आहे, लक्षात घ्या. पण ब्रीदिंग मेडिटेशन, बॉडी रिलॅक्सेशन हे रियालिटी आहे. आणि ह्या वेळेस तुम्हाला खूप त्रास होईल, चिडचिडपणा होईल, श्वास भारी होईल, अंग भारी पडेल, अंगात दुखणं सुरू होईल, अंगावर खाज सुटेल, नाक कान डोळे केसात गुदगुद होणं सुरू होऊन जाईल, खूप सारे विचार येतील, चिडचिडपणा होऊन जाईल, असं वाटतं की पटकन उठून जातो. तुम्ही चॅन्टिंग मध्ये तास तास 2-2 तास बसू शकता, पण ब्रीथिंग मेडिटेशन मध्ये तुम्ही 10 मिनिट 15 मिनिट सुद्धा बसू शकत नाही. का? कारण की ब्रीदिंग मेडिटेशन, बॉडी रिलॅक्सेशन जेव्हा शांत होते, तर तुमच्या माइंड मधला कचरा ओपन अप होते. आणि जेव्हा हा कचरा दिसायला लागते ना, आपण आपलीच परिस्थिती, आपली वस्तुस्थिती पाहून घाबरायला लागतो.
कोअर ऑफ मेडिटेशन हेच आहे ब्रिदिंग मेडिटेशन, श्वासावर ध्यान देण्याची कला. जेव्हा ही फॉरगिवनेस तुमच्याकडून होणार नाही तेव्हा एकच लक्षात घ्या, डीप ब्रीथ करा आणि त्या सिच्युएशनला, त्या मोमेंटला ब्रीद आउट करून फेकून द्या. खूप इसेन्स कोअर आहे, मूळ गाभा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, माइंड डेव्हलपमेंटचा, ब्रिदिंग मेडिटेशन. आणि त्या ब्रिदिंग मेडिटेशनवर येण्यासाठी आपल्याला अलग अलग प्रकारचे मेडिटेशन मधून जावं लागते, जेणेकरून ते पीस, रिलॅक्स अवस्था शरीरामध्ये उतरणं सुरू होईल आणि त्याच्यानंतर आपण ब्रिदिंग मध्ये उतरू. पण हा टच आठवड्याच्या आठवड्या याच्यासाठी द्यायचा आहे की तुम्हाला सवय लागली पाहिजे हायर मेडिटेशनसाठी. ओके. हा सर, निलेश सर, तुम्ही हँड रेज केला, काही बोलायचं आहे? हो दादा. म्हणजे आजवरचं हे पहिल्यांदा मी केलंय ब्रीथ मेडिटेशन, पण आजपर्यंतच्या जेवढी जर्नीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट मेडिटेशन मला आज जाणवलं दादा. सगळ्यात वा. बेस्ट, सगळ्यात बेस्ट. म्हणजे असं वाटतं की म्हणजे रोज नाईटला जरी मी अर्धा तास हे केलं तर माझं जीवन कुठच्या कुठं चाललं जाईल, कुठच्या कुठं बदलून जाईल. आणि अनुभव असा आला मला की जसा सेकंड स्टेप कंप्लीट झाली ना ब्रीथ मेडिटेशनची, तर मला असं जाणवलं की मला कोणीतरी वरती लिफ्ट करतंय. हा, मी लिफ्ट होतोय वरती असं, आणि जाणवलं की काहीतरी मला असं कोणीतरी लिफ्ट करतंय वरती. पण त्याप्रमाणे ते लिफ्टिंग होत नाहीये, पण असं मला झटका आल्यासारखं वर असं कोणतरी ओढल्यासारखं होत होतं. आणि जसं थर्ड सेशन कम्प्लीट झालं, फोर्थ सेशन स्टार्ट झालं, तर पोटाच्या वरती म्हणजे अनाहत चक्राच्या जस्ट जवळपास मला जसं आपण म्हणतोय की कधी कधी नस तडतड तडतड करते, त्याप्रमाणे इथं असं 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 फील होत होतं मला. असं काहीतरी असं वर येण्याचं, तडतड करण्यासाठी असं होत आहे या साईडला अनाहत चक्राच्या जवळ. आणि बऱ्याच वेळ ती चालली ती प्रक्रिया, बऱ्याच वेळ चालली ती प्रक्रिया. पण नंतर हळूहळू मी हे जाणवलं की माझा श्वास पण मला जाणवतच नाही की मी श्वास घेतोय, एकदम शिथिल झाल्यासारखं वाटलं. तर भयंकर खूप रिलॅक्सेशन आहे. म्हणजे हे मेडिटेशन मला तर वाटतं सगळ्यात बेस्ट आहेच, बेस्ट, खूप बेस्ट आहे, शांत आणि खूप बेस्ट, खूप बेस्ट. थँक्यू दादा, थँक्यू. ब्लेस यू. फार छान, ब्लेस यू. चला, काही ना काहीतरी व्हॅल्यू ऍड होऊन राहिली प्रत्येकाच्या लाईफ मध्ये, व्हॅल्यू ऍड होतात. योगेश सर. येस सर, आज हिरण्यगर्भाच्या वेळेस इतकं डीप मध्ये गेलो की म्हणजे एकही विचार नाही आला. आणि दुसरी गोष्ट, मला हे नाही कळलं का मी जमिनीवर आहो की आकाशात आहो की हवेत आहो, काहीच नव्हतं माहिती मी कुठे आहो. म्हणजे म्हणजे आहो मी जमिनीवर बसून, पण मला तेव्हा काहीच माहित नव्हतं मी कुठे आहो, का आहो, का. आणि मेन म्हणजे एकही विचार नाही आला, एकही नाही, अरे वा. एकही विचार नाही. फक्त त्या काय म्हणते बा, त्यांच्या स्टेप्स कडे पर्टिक्युलर तिकडेच तिकडे तिकडेच तिकडे तिकडेच तिकडे कंटिन्यू, एकही विचार नाही. आणि एकदम डीप चाललो गेलो. म्हणजे माझ्या बाजूला मनीषा पण बसली आहे, तर ती बसली आहे की नाही हे सुद्धा मला नाही माहित. मला हे सुद्धा नाही माहित तुम्ही इकडे म्हणजे गादीवर चटेवर बसलो हेही नाही माहित. असा म्हणजे मी कुठे बसलो की नाही बसलो, असं म्हणजे बॉडी एकदम आहे की नाही आहे असं. म्हणजे या हे कंडिशन होती. म्हणजे खूप खूप आज अनुभवच अलग होता, जबरदस्त. वा. थँक्यू 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 सर. ब्लेस यू ब्लेस यू ब्लेस यू. जबरदस्त अनुभव, जबरदस्त. ब्लेस यू. सुंदर. हा, आणखी कोणी आहे? ठीक आहे, कोणाला बोलायचं आहे? कॅमेरा ऑन असण्याचा आणि नसण्याचा हाच फरक आहे. करून घे ना. चला, असू द्या. तसं हे सेशन झोपण्यासाठीच होतं. झोपले असतील तरी काही वाईट नाही त्याच्यामध्ये. कारण की सबकॉन्शियसली
प्रोग्रामिंग होऊन राहिली आहे. तर चला सर्वांना म्हणजे लिटरली सर झोपून केलं असतं तर माणूस झोपूनच गेला असता. इतकं डीप गेला होता माणूस. बरोबर. एकदम जबरदस्त बरोबर. जबरदस्त. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू. Lots of love and Bless you all gratitude. all Lots of love and participants. gratitude. Bless you. Very, very good night. Sweet dream. Good night. गुड नाईट. Good night. Good day.